वासलकर आला तर खानाचं फरमान समजे असते हा? अहो हसताय काय का अनुजिराचं इथं समद्यांना फरमाना आलेत. आम्हाला आलं, मारणेंना आलं, डोहरांना आलंय, ढमालेंना आलंय, या मरळांना आलंय, शेमकारांना आलंय, या देशमुखांना आलंय. मग अहो मग काय आता करायचं कसं? स्वराज्यासाठी काय करायचं हा सवाल पासलकरांना कंदीपासून पडायला लागला. अव तसं नवच येते देशमुख. त्या खानाची फौज राक्षसी आहे. काय चुकलं माकलं तर समत्या घराची राख रांगोळी या उघड्या डोळ्यांनी बघावी लागल. तरी मी म्हणत होतो 10 वर्ष झालं समजा कसं सुरळीत चाललंय तर आलाच सुलतानी वरवंटा. जे दे देशमुख विचार कराय हवा. काय म्हणता मंडळी? होय 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 होय. आता विचार कसला करताय? वा 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 बांधल बी आले बघा. या दिपाई या. काय र विचार कसला करायचा? गेली 10 वर्ष मावळ प्रांती आबादानी झाली या. शेतीभाती, गाई गुर, पोरीबाळी, देवळातलं नंदादीप समद कसं मानानं तेवाया लागलं, नांदाया लागलं. ते कुणामुळं? शिवबा राजा नावसाहेबांमुळेच ना. हाऊसाहेबांच्या मायत आणि सौराज्याच्या छायेत ही 10 वर्ष कशी गेली कळलं बी नाही. आणि आता जरा बादशाही ताप वाढला तर आपण विचार करायचा वय. अरे विचार कसला करायचा? राजगडावर बसलेल्या जगदंबेवरून आणि सह्याद्रीच्या शिखरावर राज्य करणाऱ्या शंभू महादेवावरून आपला जीव असा भंडारागत उधळून लावायचा. आणि घाबरता कशाला? अरे आखाडातल्या नियुद्धासाठी 32 दाताचं बोकड चालून येतो या. उडवा खांडोळी आणि हाना नळी. समजे बांधल तयार आहेत. विचारून घ्या तुम्ही. विसरायचं काय? आमचं कुलदैवत आई हुमजाई देवी. पण आम्ही यांनाच हुमजाई देवी मानतो. त्या म्हणल्या तर आगीत मी बिंधो पुढ्या टाकतो. मग काय ठरलं समध्यांचं? जे ते देशमुख आधी तुम्ही सांगा तुमचं काय ठरलंय? हे महाराष्ट्र राज्य आहे. अवघ्यांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी सन्निध राहून एकनिष्ठेने सेवा करावी. राजांचं घाण जिथं गळल तिथं तिथं आपण रक्त सांडावं. राजांची नजर फिरल तो मुलूक आपलासा करावा. राजांचं बोट उठल तो गनिम कापून काढावा. समध्या जेध्यांचं हेच ठरलंय. हाय? मग जे ध्यांचं ठरलंय तेच आमचं बी ठरलंय. जय भवानी. जय शिवशंभो.